नमस्कार मंडळी, मराठी फ्लॅश मध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि आता माझ्या सोबत आहेत कृष्णाईच्या लेकी या आगामी मालिकेतलं एक दमदार असं पात्र ज्यांचं नाव आहे सत्यभामा म्हणजेच स्मिता सरवदे. हॅलो मॅम. हाय, कशा आहात? एकदम मजेत. खूपच सुंदर दिसताय. काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर विषयी आणि लुक विषयी? हा लुक बघून तुम्हाला वाटेल की हे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण तसं अजिबात नाहीये. हे खूपच पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. फार कणखर बाई आहे ती, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर मोठी झालेली बाई आहे. त्यामुळे ती तेवढी कडक शिस्तीची आहे, म्हणून हा असा लुक आहे. पण ती फारच पॉझिटिव्ह आहे. तिच्या घरावर, कुटुंबावर, तिच्या गावावर तिचं खूप प्रेम आहे. ती गावची सावकार आहे म्हणून ती एवढी स्ट्रॉंग आहे. पण ती गावातल्या शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देते. त्यामागचंही कारण आहे की शेतकऱ्यांनी काही आत्महत्या करू नयेत किंवा आपल्या जागा फॅक्टरीसाठी विकू नयेत. त्यांना पैशाची गरज म्हणून शेतीची जागा, शेत जमीन त्यांनी विकू नये म्हणून ही व्याजाने पैसे देत असते. आणि तिच्या मुलाकडून व्याजाची वसुली सुद्धा करत असते, कारण तेच पैसे तिला दुसऱ्या गरजू माणसांना सुद्धा द्यायचे असतात. सो असं हे खूप कॅरेक्टर पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह अजिबात नाहीये. त्यामुळे मजा येते करायला काम. कारण आपण बघतो जनरली मालिकेमध्ये जितकी मोठी टिकली तितकी खतरनाक बाई असं एक समीकरण असतं, पण इथे तसं नाहीये मित्रांनो. खतरनाक आहे ही बाई, पण गावचं नुकसान करणाऱ्या माणसांसाठी. येस. त्यामुळे बघा, जे कोणी आहे तर नुकसान करणारे जपून राहा. गावाला स्वच्छ ठेवा. तुमचं पोल्युशन, प्रदूषण आणि उगाचच लोकांना जमिनी विकून त्यावर प्रोग्रेसची कामं कशी आम्ही करतोय असं म्हणून नेते जे करत असतात त्याच्या विरोधात ती ठामपणे मी उभी आहे. लक्ष असू द्या. येस. प्रत्येक कलाकाराचं एक असं स्वप्न असतं की आपल्याला असा लुक मिळाला पाहिजे किंवा ही एक गोष्ट आपल्याला एखाद्या कॅरेक्टर मध्ये मिळाली पाहिजे. तशी कोणती इच्छा पूर्ण झाली का सत्यभामामुळे स्मिताची? ऍक्च्युली मला असं कॅरेक्टर करायचंच होतं जे खूप स्ट्रॉंग असेल आणि तेवढं मृदू सुद्धा असेल, आणि तेच करायला मिळालं. कारण तुम्हाला तुमच्या अभिनयातून तुमच्या सगळ्या अभिनयाच्या छटा तुम्हाला किती येतात ते दाखवायच्या असतात अभिनेत्रींना. तर तशी एक संधी मला अगदीच समोरून चालून आली आणि झी टीव्हीने मला ती संधी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि हा माझा ड्रीम रोल म्हणता येईल ऍक्च्युली. येस. तर प्रेक्षकांनी 15 जून पासून 7 वाजता कृष्णाईच्या लेकी का मिस करू नये? त्यांचा काय लॉस होणार आहे? खूपच लॉस होईल तुम्ही कृष्णाईच्या लेकी नाही बघितलं तर. कारण खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत, तुम्हाला भावतील अशी कॅरेक्टर्स आहेत आणि पूर्ण नाट्यमय पद्धतीने खरी गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. ते खूप वेगळा आमचा धाट आहे. त्याच्यामुळे नक्की बघा कृष्णाईच्या लेकी. येस, नक्कीच. आम्ही एक्साइटेड आहोत. प्रोमोजना खूप प्रेम मिळतंय आणि तसंच मालिकेला सुद्धा मिळेल. तर मराठी फ्लॅशच्या टीम कडून कृष्णाईच्या लेकीच्या संपूर्ण टीमला आणि सत्यभामाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.